चला बाकीच्यांनी सर्वांनी मैदानातून बाहेर निघा. खेळाडू फक्त राहतील. सामन्याला सुरुवात करावी लागेल लगेच. आणि दुपारचे 12:07 झालीत. पहिली मॅच इथे यशस्वीरित्या आपण पार पडताना पाहिली आणि तदनंतर दुसरा सामना मेघनाथ शेठ प्रतिष्ठान विठ्ठल जासई आमचे जासई गावचे उद्योजक अनुदीप पाटील यांचं देखील आगमन झालंय. त्यांना देखील विनंती असेल आपण देखील मंचावरती या. केतन पाटील यांचं देखील आगमन झालंय. त्यांना देखील विनंती केली जाते. नाईटची 1 वाजला होता. दादा 1 आला म्हणतो. दादा जरा उठवा उठवा. साला मला कोणाचा तुमचा उठवा की आमचा उठवा नाही म्हणतो. मॅच उठवा. म्हणजे कधी सांगणं तुमचा आमचा उठल्यावर तू म्हणे म्हणा मॅच तापवा मॅच रंगवा. नाईटला बरेच भेटत करा म्हणजे चला आता मात्र खेळाडू आले असतील तर सामना सुरू करत. जास्ती संघ बराच वेळ वाढत चाललाय. मेघनाथ शेठ प्रतिष्ठान विठ्ठल जासई संघाने टॉस जिंकला. प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय बॅटिंगसाठी आमंत्रित केलं जोगाव संघाला. जोगाव संघाचे सलामीचे बॅट्समन देखील आलेत. 11 खेळाडूंसाठी कंपल्सरी ड्रेसिंग आहे. चल लवकरात लवकर सामना सुरू करूया. आयोजक कमिटी आपल्यापर्यंत पोहोचवेल किती धावांची पेनल्टी रन नाहीये. आणि जतीन पाटील मयूर भोईर आणि जतीन पाटील हे सलामीचे बॅट्समन मैदानामध्ये. सामना 4 ओव्हरचा पुन्हा एकदा. मेघनाथ शेठ मात्रे प्रतिष्ठान विठ्ठल जासई आणि त्यांच्या अगेन्स्ट झुगाव या दोन संघांमध्ये हा सामना आपण एन्जॉय करूया. मागची मॅच मरुआई विंदणे अक्षित 11 मरुआई विंदणे संघाने जिंकली. चांगला परफॉर्मन्स त्या टीमचा आपल्याला पाहायला मिळाला आणि इथून जो संघ जिंकेल तो त्यांच्या विरोधात पहिला साखळी सामना खेळेल. पहिले षटक घेऊन जासई टीम कडून गोलंदाज कुणाल पाटील हा गोलंदाज पहिल्या षटकामध्ये तयार झालाय. सांघिक पहिलं षटक अगदी डावपुऱ्यातच हा गोलंदाज आहे आणि तो पहिलं षटक घेऊन आलाय. समोर बॅट्समन मयूर भोईर आणि त्याच्या सोबतीला जतीन पाटील जोगाव टीम कडून सलामीचे बॅट्समन तुम्ही मैदानामध्ये पाहताय. एक बिग फाईट बिग बॅटल दोन्ही संघांमध्ये. दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे आहेत. नेहमी या दोन्ही संघांचा डंका सातत्यानं टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपण पाहिलाय आणि या दोन संघांमध्ये ही मोठी लढत आपण एन्जॉय करूया. गावदेवी गावठाण आयोजित स्वर्गीय सतीश स्मृती गावदेवी गावठाण ही स्पर्धा आपण एन्जॉय करता. 4 षटकांची मॅच. टॉस जिंकला जासई संघाने. प्रथमतः फिल्डिंग घेण्याचा निर्णय बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलाय जोगाव संघाला. लेफ्ट हँडेड गोलंदाज पहिले षटक घेऊन आलाय. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट्स पहिला बॉल. समोर बॅट्समन आहे मयूर भोईर. 4 षटकांचा सामना. पहिलं पॉवर प्लेचं षटक. पहिला बॉल फुल टॉस. अगदी त्याचा फायदा उचलू शकले नाहीयेत मयूर. चला पहिला बॉल इथून डॉट आलाय. पहिला बॉल इथून निर्धाव टाकण्यामध्ये यश मिळाले. गोलंदाज
कुणालला पाहता आपण. कुणाल पाटील लेफ्ट हँडेड मीडियम फास्टर गोलंदाज, अगदी फिरकीचा जादूगर देखील आहे. बॉल टर्न करण्याची त्याच्याकडे क्षमता आहे, पण तो हा देखील फुल टॉस बॉल. साईश उभा ऑन साइडला, रन्स मिळेल फक्त एक. चांगलं क्षेत्ररक्षण. एखादा वेळ डावाचा श्री गणेश येथून होत असताना या मैदानामध्ये तुम्हाला कमीत कमी 4 ओव्हरमध्ये 45-50 या धावा अपेक्षित राहतात जुगाव टीम. आणि आज सकाळपासून विचार केला तर पहिल्या मॅच मध्ये देखील विंदरने टीमनं ती धावसंख्या बनवली. जवळजवळ 60 धावसंख्येचं आव्हान उभा केलं आणि दिगोडे संघाला सहजरित्या पराभूत करत पहिला विजय विंदरने टीमनं पुरस्कृत केला. आणि यानंतर जिंकणारा संघ विंदरने टीमच्या विरोधात राहणाऱ्या 2 भव्य दिव्य चमचमत्या ट्रॉफ्या, ज्यामध्ये एका ट्रॉफीवरती नाव कोरले असं आपण म्हणूया प्रतीक 11 सुरुंगपाडा टीमनं. आणि आज 8 संघ खेळतायत. काल 10चा पोल आपण पाहिलात आणि ग्रामीणचे 8 संघ आज क्रीडांगणामध्ये आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये फाईट करताना राऊंड द विकेट्सनं मग अशी ओव्हर द विकेट्सनं गोलंदाजी करत होता कुणाल पाटील. षटक क्रमांक पहिल्या. फटका चांगला एक्स्ट्रा कव्हर मध्ये, फिल्डर नाहीये, त्याला बीट करेल, बॉल जाईल सीमा पार. जुगाव टीम साठी पहिला चौकार जतीनच्या बॅट मधून. नंतर 5 धावा. पहिल्या बॉलवरती कुठल्याही प्रकारची रन्स नव्हती. दुसऱ्या बॉलवरती एक सिंगल काढत जतीनकडे स्ट्राईक दिली आणि त्यानंतर जतीननं पहिलाच बॉल अगदी शॉर्ट सिलेक्शन पहा किती चांगल्या पद्धतीनं गॅप सिलेक्शन पाहायला मिळालं. धावा मिळाल्या. 4 संघाची धावसंख्या झाली बिनबाद 5 धावा. आणखीन एक चांगला फटका इनफिल्डच्या वरून खेळलाय. स्ट्रोक दमदार खेळाडू देखील पोहोचले. चांगली फिल्डिंग, तेवढाच रॉकेट थ्रो देखील. रन्स फक्त आणि फक्त एक धाव. चांगल्या पद्धतीनं बॅटिंग करतायत जतीन. 2 बॉल मध्ये आतापर्यंत 5 धावा देखील त्याच्या बॅट मधून आल्यात. एक चांगल्या दर्जाचा खेळाडू आहे आणि जुगावचं क्रिकेट नेहमी उरण तालुक्यानं सातत्यानं पाहिलंय. जेव्हा जेव्हा संघ उरण तालुक्यामध्ये खेळण्यासाठी आलाय तेव्हा तेव्हा या संघाची दहशत ही क्रीडा रसिकांना पाहायला मिळाली आहे. बॅटच्या मधोमध स्वीट व्हॉइस ऑफ द बॅट, बॉलला दडलंय मिड विकेट बाउंड लाईनच्या पलीकडं. पहिला षटकार.
विकेटची फार गरज होती जासई संघाला आणि पहिल्याच बॉलवरती प्रमोदनं आपला अनुभव दाखवत पहिल्या बॉलवरती विकेट संपादित केले. बॉल तेवढा चांगला नव्हता तरी देखील विकेट्स मिळाले. कधी कधी खराब बॉलवरती देखील तुम्हाला विकेट्स मिळते, कधी कधी फुलटॉस बॉलवरती देखील बॅट्समन बाद होत असतात आणि हा बॉल अगदी अर्ध्या खेळपट्टीवरती होता. बॅट्समन अगदी प्रयत्न देखील केले परंतु सरळ खेळाडूच्या हातामध्ये. पहिला धक्का 16 वरती जुगाव संघाला नवीन खेळाडू येतात मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती विनीत भोईरा खेळाडू मैदानामध्ये तिसऱ्या क्रमांकावरती. 5 वरती बाद झालाय. 3 बॉल मध्ये 5 काढल्या. जतीन पाटीलनं त्यामध्ये एक चौकाराचा समावेश देखील राहिला परंतु शॉर्ट सिलेक्शन अगदी खराब होतं आणि त्याच कारणास्तव विठ्ठल जासई संघाला एक महत्वाचे विकेट्स मिळाले. प्रमोद समोर डावकुऱ्याचा बॅट्समन. आता मजा येईल. विनीत भोईर आणि प्रमोद जेव्हा डावकुऱ्याचा गोलंदाज बॉलिंग करतो आणि त्याच्या समोर डावकुऱ्याचा बॅट्समन येतो ना तेव्हा त्याच्याकडे आता वेगवान गोलंदाजी करण्याचं उत्तर आता आणि कशा पद्धतीने आता प्रमोद सामोर जातील. मगाशी आपण ही चर्चा केली. उजव्या हाताचा बॅट्समन असताना टर्न करत होता आणि जसा डावकुऱ्याचा बॅट्समन आला त्याच्यासाठी वेगाने गोलंदाजी करतायत. इथून डॉट बॉल हाफ ट्रॅकर हा देखील बॉल होता त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न राहिला परंतु कुठल्याही प्रकारची रन्स नाहीये. पहिल्या ओव्हरमध्ये जरी 16 आले असला तरी या ओव्हरमध्ये बॅट्समनला बांधून ठेवत असताना प्रमोद मडवी. अकोटप्प्याचा बॉल फिरून खेळण्याचा प्रयत्न. फाईन लेगला फटका टोळवायचा होता. रन्स मिळेल फक्त 1. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली एका धावेने 17 वरती. पहिल्या ओव्हरमध्ये 16 जरूर बनल्या परंतु तदनंतर मेहनत करावी लागते जुगाव संघाला. चांगली गोलंदाजी आपण म्हणूया क्रीडांगणामध्ये आता मात्र सुरू आहे प्रमोद मडवीची. बरीच वर्ष खेळाडू देखील जासई टेनिस क्रिकेटमध्ये खेळताना आपण सातत्यानं पाहिलंय. स्टंपच्या मागे अगदी भूषण असतील, जयदीप स्क्वॉड मध्ये पाहायला मिळत नाहीयेत. बॅटच्या मधोमध फटका चांगला आहे. इलेव्हेशन जितकं हवं होतं तितकं प्राप्त देखील झालंय. बॉल चाललाय सीमा पार. षटकार. नाहीये. सुरुवातीच्या 3 बॉल मध्ये रन्स नव्हत्या. चौथ्या बॉल वरती हल्ला बोल आक्रमण केलं. संघाची धावसंख्या 23 धावा. 1 विकेटचं नुकसान जरूर आहे जुगाव संघासमोर परंतु बॅटिंग लाईनअप या संघाची स्ट्रॉंग आहे. त्यांच्याकडे चांगले चांगले फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील. जुगाव आणि त्यांच्या विरोधात जासई संघ. चांगली बॅटिंग मैदानामध्ये करत असताना फलंदाज आपण मयूर भोईरला पाहताय. 2 षटकार 1 चौकार 1 सिंगल न तो बॅटिंग करतोय. आतापर्यंत त्यानं 17 धावा जमा केल्यात स्वतःच्या अकाउंट वरती. धडाकेबाज षटकार 2 पाहिले त्याच्या बॅट मधून आणि चांगली क्षमता असणारा खेळाडू आहे. समोर प्रमोद कमबॅक करेल का? हा देखील कुटप्प्याचा बॉल बॅटची लागले एज. आणखीन एक झटका. विकेट क्रमांक 2 जुगाव संघाला बसलाय. 23 वरती 2 खेळाडू बाद. आई झुमका वाली पोर. नंतर विकेट्स घेण्यामध्ये गोलंदाज प्रमोद मडवी यशस्वी राहिला. संघाची अगदी नाजूक अवस्था. 23 वरती 2 खेळाडू बाद. महत्वाचे खेळाडू जे सलामीला आले होते ते आता परतलेत मैदानाच्या बाहेर आणि नवीन खेळाडू येत आहेत. 4थ्या क्रमांकावरती सुशील येताना पाहायला मिळतात. 4थ्या क्रमांकावरती सुशील.
आता डावाला सावरावं लागेल. येणारे 13 चेंडू अद्याप शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 13 बॉलमध्ये एक सन्मानजनक स्कोर कमीत कमी 45-48 या धावा अपेक्षित राहिल्यात. आतापर्यंत फक्त 23 धावा. प्रमोद सांगतायत मैदानामध्ये जीत की खातिर बस जुनून चाहिए, जिसमें उबालो ऐसा खून चाहिए, ये आसमान भी आएगा जमीन पर, बस इरादों में जीत का गुण चाहिए. आम्हाला देखील जिंकायचं ही स्पर्धा. या स्पर्धेमध्ये आमच्या नावाची चर्चा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायची आहे आणि यासाठी कमालीचा एफर्ट मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीतून प्रमोद मडवीचा आपण पाहताय. नवीन खेळाडू आलाय सुशील ठाकूर 4थ्या क्रमांकावरती. विनीत देखील 2 बॉल खेळलाय, त्याच्या बॅट मधून एकच आले. सुशील ठाकूर हा खेळाडू बॅकफुटला गेले आणि तदनंतर पंच करत असताना एक सिंगल सहजरित्या मिळेल. 12 चेंडूंचा खेळ निघून गेला, जिथे 12.00च्या सरासरीनं टीम जुहूगाव संघाची धावसंख्या 2 बाद 24 धावा. दोन गोलंदाज संयम म्हात्रे हा खेळाडू 3ऱ्या क्रमांकावरती आलाय बॉलिंग करण्यासाठी, जिथे संघाची धावसंख्या झाली 24 धावा. 12 बॉलचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 16 आल्या, तदनंतर जी वापसी केली फक्त 8 धावा दिल्यात गोलंदाज प्रमोद मडवीनं. 2 ओव्हरमध्ये संघाची धावसंख्या 24 झाले. शेवटचे 12 चेंडू राहिलेत आणि येणाऱ्या 12 बॉलमध्ये आणखीन 26-28 धावा जर बनल्या तर 50च्या पुढे ही धावसंख्या जाताना पाहायला मिळू शकते आणि तिथपर्यंत पोहोचणं देखील योग्य राहील. चला, बॅट्समन एकीकडे सुशील आहे आणि त्याला साथ देतोय विनीत. शेवटच्या 12 बॉलचा उर्वरित खेळ. गोलंदाज संयम म्हात्रे. आणखीन एक लेफ्ट हँडेड बॉलर. 3रं षटक तुम्ही पाहताय आणि 3 गोलंदाज डावखुरे हाताचे पाहायला मिळालेत. 3 षटकांमध्ये 3 वेगवेगळे पर्याय आणि ते देखील डावखुरे हाताचे गोलंदाज. हा फटका लॉफ करण्याचा प्रयत्न, जोरदार हिट जरूर केला, परंतु अलॉंग द कार्पेट अगदी खालून खेळत असताना हा फटका. रन्स मिळेल फक्त 1. सिंगलनं तेवढा फरक पडत नाहीये जासई टीमला. त्यांना ठाऊक आहे जर मोठे फटके आले तर धावसंख्या मोठी बनेल आणि जर बॅट्समन सिंगल डबल काढत राहिले तर कमीत कमी 40-42 पर्यंतच पोहोचू शकतोय आणि इथून फक्त एक सिंगल. संघाची धावसंख्या झाली 25. लॉस ऑफ द 2 विकेट्स. जुहूगाव संघ 25 वरती 2 खेळाडू बाद झालेत. इथून आता आक्रमण करावं लागेल. डावखुऱ्याचा बॅट्समन खेळपट्टीवरती यासाठीच पाठवलाय जेणेकरून डावखुऱ्याचे गोलंदाज आहेत त्यांच्यावरती तुम्ही आक्रमण करू शकता आणि जर बॉल स्लॉट मध्ये आला तर आक्रमण करण्याची संधी मिळेल. धावसंख्येची गरज आहे जुहूगावला. वेगवान तेज तर्रार बॉल पडल्यानंतर अगदी विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेल्या. आणखीन एक डॉट बॉल. पहिल्या षटकामध्ये 16 आल्यानंतर असं वाटलं की या मॅच मध्ये देखील 60-65 बनतायत की काय. ज्या पद्धतीने विंदर्णी टीमनं क्रिकेट खेळला आज, 60 धावसंख्या पहिल्या मॅच मध्ये 4 ओव्हर मध्ये त्यांनी बनवल्या आणि या मॅच मध्ये हा फटका बॅटच्या मधोमध इलेव्हेशन कितपत आहे. क्षेत्ररक्षक उभा होता, कॅच ड्रॉप झाला आणि मिळेल फक्त अवघी एक सिंगल. विकेट किपर देखील सांगतात की कॅच घेणं फार गरजेची होती. इथून डावखुऱ्याचा बॅट्समन जर बाद झाला असला तर आणखीन दबाव वाढला असता आणि सर्व काही पाहायला गेलं तर डावखुऱ्याचे बरेचसे गोलंदाज जासई टीम कडून खेळतायत. आज साईश देखील बॉलिंग साठी आला नाहीये. या खेळाडू आपण सातत्यानं साईशला बॉलिंग करताना पाहतो. या ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील स्वतःची एक वेगळी ओळख साईशनं निर्माण केली आणि ज्याच्या नावानं आज जासई संघ ओळखला जातो तो आज बॉलिंग साठी आला नाहीये, परंतु त्याच्या पार्टनरनं चांगली बॉलिंग केली. हा देखील फुलटॉस आहे ऑन साइडला. क्षेत्ररक्षक उभा आहे, चांगल्या पद्धतीने बॉलला स्टॉप केलंय. एक पूर्ण झाली, दुसऱ्या धावेचा केलाय पलटवार आणि सहजरित्या 2 कंप्लीट. आता 2 धावसंख्येनं संघाची धावसंख्या पुढे जाईल 28 धावा, 28 रन्स. 28 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. ओव्हर मधील आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ निघून गेलाय. शेवटचे 2 चेंडू
ओव्हर क्रमांक 3 मोठा फटका येईल का या 2 बॉल मध्ये कमीत कमी येत्या 2 बॉल मध्ये 8-9 धावा आणखीन यायलाच हव्यात जोगाव संघाला अकू टप्प्याचा बॉल फटका फसलाय झेलची संधी आहे प्रमोद पोहोचले नाहीयेत कॉलिंग फार गरजेची होती लॉंग ऑफला देखील फिल्डर उभा होता प्रमोद त्याच्याकडे पाहत राहिले की तो पोहोचेल परंतु ते देखील थोडेसे दूर राहिले आणि इथून सहजरित्या 2 धावा पूर्ण होत असताना या 2 धाव्याने संघाची धावसंख्या 30 धावा धाव फलकावरती शेवटच्या उर्वरित 7 चेंडूंचा खेळ पहिल्या ओव्हर मध्ये 16 काढल्या तदनंतर विचार केला तर फक्त आणि फक्त 14 धावा आल्यात मागील काही बॉल मध्ये 11 बॉल मध्ये फक्त 14 धावा पहिल्या षटकानंतर मोठे फटके दुसऱ्या षटकामध्ये आलेच नाहीयेत या खेळपट्टीवरती मोठे फटके नेहमी आम्ही पाहत असतो आणखीन एक चांगला बॉल टर्न करत असताना बॉलला संयमचं देखील लाजवाब षटक आपण पाहताय 3 षटकानंतर संघाची धावसंख्या 2 बाद 30 धावा तीस धावा 3 षटकांमध्ये काढल्यात जिथे रन रेटचा विचार केला तर अवघ्या 10 धावा आहेत टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पॉवर प्लेचं पहिल्या षटकामध्ये जर तुम्ही 16 बनवताय आणि तदनंतर फक्त 12 बॉल मध्ये 14 काढल्यात तो शेवटच्या 6 बॉल मध्ये आता किती धावसंख्येपर्यंत पोहोचेल जोगाव संघ नेहमी वेळेला सांगत राहा की सध्याची परिस्थिती माझा शेवट नाही आणि आता इथून मेहनत करायची आहे यॉर्कर तेज तर्रार बॉल जासईचे गोलंदाज अगदी वेगावरती स्वार होऊन बॉलिंग करत असताना बॉल खाली पडला हे सांगत असताना अंपायर पहिला बॉल डॉट नितीनचं हे षटक सुरू आहे 5 चेंडूंचा खेळ राहिलाय चांगली गोलंदाजी कदाचित थोडासा इंजर्ड असावा साईश त्याच कारणास्तव तो बॉलिंग साठी आला नाहीये त्याचं उत्तर आता मिळालं चौथ्या षटकानंतर आणि 4 षटकांमध्ये साईशनं बॉलिंग केली नाहीये 5 शेवटचे बॉल वारंवार ऑफ स्टंपच्या बाहेर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न इथून पंचांचा इशारा व्हाईट बॉल एक अतिरिक्त धाव 31 धावा गोलंदाजाचा प्रयत्न चांगला आहे बॅट्समन पासून त्याला वाचायचं आहे यासाठी तो वारंवार ऑफ स्टंपच्या बाहेर गोलंदाजी करतोय तर जर का समोर दिला तर तो आक्रमण करेल हे गोलंदाजाला ठाऊक आहे आणि त्याच कारणास्तव तो वारंवार ऑफ स्टंपच्या बाहेर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न हा देखील त्याच दिशेनं गोलंदाजीचा प्रयत्न राहिला फुलटॉस बॉल होता फिल्डरला बीट केलंय बॉल चाललाय सीमा पार 4 रन आवाज येतोय की आणखीन 2 मोठे फटके मार जर 2 फटके आले तर धावसंख्या एक चांगली पाहायला मिळू शकते स्कोरबोर्ड वरती आणि त्या धावा अपेक्षित आहेत जासईच्या विरोधात कमीत कमी 50 धावा कारण बलाढ्य जासई टीम भूषण सारखा एक दिग्गज बॅट्समन पंचांचा इथून अगदी तटस्थ डॉट बॉल आणखीन एक निर्धाव चेंडू चौकार जरूर आला मागील बॉल वरती परंतु वापसी देखील केली नितीननं चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करत असताना 3 बॉल मध्ये आतापर्यंत विचार केला तर फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या त्यामध्ये एक वाईड आणि एक 4 धावेचा फटका फुल टॉस आहे त्याच्यावरती आक्रमण बॉल चाललाय सीमा पार मच नीडेड सिक्सर शेवटच्या दिशेनं चांगली बॅटिंग संघाची धावसंख्या 41 आणि त्याच्या पाठोपाठ आणखीन एक आक्रमण बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे बॅक टू बॅक सिक्सर
हे सांगत असताना खेळाडू 2 षटकार तदनंतर आणखीन एक चांगला फटका मिड विकेटला साईशनं जज केले बॉलला व्हेरी गुड थ्रो अगदी डायरेक्टली थ्रो विकेट किपरच्या हातामध्ये रन्स मिळेल एक ज्या धावसंख्येची आपण चर्चा केली त्या धावा लास्ट ओव्हर मध्ये जरूर बनल्यात आणि 24 बॉल मध्ये पवन धावसंख्येचा अहवाल आपण पाहिला तर 48 झाल्यात 24 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 49 धावसंख्येची आवश्यकता असेल स्वर्गीय मेघनाथ शेठ प्रतिष्ठान विठ्ठल जासेला 24 बॉल 49 धावा जुगाव संघ आपण देखील लगेच मैदानामध्ये उतरा आणि दुपारचे 12:32 झाले त्याच्या पाठोपाठ लगेच साखली सामना देखील आम्हाला खेळवायचा आहे आज मेगा फायनलची मॅच देखील आहे तदनंतर प्राइज सेरेमनी बक्षीस वितरणाचा देखणा सोहळा आज बरेचसे आज वेळ देखील आपला वाढणार आहे त्यासाठी विनंती करतोय आपण थोडेसे फास्ट खेळूया आजच्या संपूर्ण दिवसामध्ये क्रिकेट आणि दुसऱ्या सत्राला जशी सुरुवात होईल तसं मी धनु शेठ साहेबांना विनंती करतोय आमचे व्हाईट हाऊसचे ते अध्यक्ष आहेत धनु शेठ साहेब आपण मंचावरती आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे कालच्या दिवसामध्ये देखील त्यांची उपस्थिती राहिली दुसऱ्या सत्राला सुरुवात केली जाईल कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया बदलाव कॉम बॉक्स मध्ये विपुलजी पाटील सर जोडले जातील धर्मा पाटील साहेब यांचं देखील आगमन झालं धर्मा मडवी साहेब यांचं देखील आगमन झालंय धर्मा मडवी यांचं देखील मी मनापासून स्वागत करतो थोड्या वेळामध्ये त्यांचा देखील सन्मान चला जासई संघ एका पॅव्हेलियन कक्षामध्ये तुम्ही जा अगदी राधेचं जे ते बॅनर्स तुम्हाला पाहायला मिळते खेळाडू कक्ष त्या ठिकाणी जाऊन तुम्ही बसून खेळाडू आपल्या मैदानामध्ये पाठवायचे आहेत आणि जाऊया दुसऱ्या सत्राला करूया सुरुवात चला धनुष्येठ मडवी आपण इथं आपली उपस्थिती दाखवा सुनील शेठ मडवी आपली वाट पाहतात लाईट हाऊसचे आमचे मेंबर धनुष्येठ मडवी यांना सुद्धा विनंती केली जाते आपण या व्यासपीठावर आपलं सुद्धा सहर्ष स्वागत केलं जात आहे जनार्दन मडवी यांच्या शुभ हस्ते चिरले गावातील खरतर एक जुने अष्टपैलू असे खेळाडू धर्मा मडवी यांचा आपण यथोचित मान सन्मान करतोय अशा अनेक साऱ्या सामने खरतर चिरले संघासाठी ज्यांनी जिंकून दिले त्यांच्या कारकिर्दीमध्ये ज्या प्रकारे फिल्म इंडस्ट्रीमध्ये धर्मेंद्र जसे होते तसे हे धर्मेंद्र मडवी अनेक वेळा असे खरतर 4 चेंडूमध्ये 16 धावांची जेव्हा गरज होती तेव्हा गावठाण संघाला पराभूत करून महत्वाचा विजय मिळवून दिला होता साईनाथ पाटील आमचे माट्या अंपायरच्या विरुद्ध 4 चेंडूमध्ये 16 धावा त्याच्या बॅटमधून आल्या होत्या आणि त्यांच्या वतीनं या स्पर्धेकरता 2000चा आर्थिक पाठबळ आहे आपण गावदेवी गावठाण यांच्या वतीनं सहर्ष आपण आभार व्यक्त करूया धर्मेंद्र मडवी हे म्हटल्यानंतर लालबागचा राजा असेल किंवा अभय मडवी ही मार्को आणि स्टीवाची जोडी आहे या दोन बंधुराजांनी लालबागचा राजा संघाची एक चांगली स्थापना केली आणि हा संघ सुद्धा अलीकडच्या कालावधीमध्ये टेनिस क्रिकेटमध्ये चर्चेमध्ये राहिला आयोजकांच्या वतीने विनंती केली जाते जासेगावचे आमचे युवा उद्योजक भावेशजी घरात यांना सुद्धा विनंती आहे आपण या व्यासपीठावर स्मिथ यांना अनंत स्ट्रायकर्सचे सर्वे सर्वा भावेशजी घरात यांना सुद्धा विनंती केली जाते आपण या नेहमीच गावदेवी गावठाण संघाचा जेव्हा व्यावसायिक संघ खेळण्यासाठी दाखल होत असतो तेव्हा त्या बऱ्याचशा खेळाडूंना त्यांच्या मैदानापर्यंत पोहोचवणारे आमचे भावेश घरात जासी ग्रुप ग्रामपंचायतीचे भावी सरपंच म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं असे आमचे भावेश घरात आणि आयोजकांच्या वतीनं हितेश पाटील वेशवी यांना सुद्धा विनंती केली जाते गावदेवी गावठाणचे खरं तर उरण तालुक्यातील जो संघ व्यावसायिकरित्या खेळत असतो त्यामधील एक
अष्टपैलू असे खेळाडू हितेश पाटील यांना सुद्धा विनंती केली जाते आयोजकांच्या वतीने आपण येऊन व्यासपीठावर विराजमान व्हा. कालिका बाता हॉटेलचे सर्व्हिस सर्वा प्रोप्रायटर योगेश दादा पाटील यांना सुद्धा विनंती केली जाते आपण येऊन व्यासपीठावर विराजमान व्हा. प्रथमतः बॅटिंग करत असताना जुहूगाव संघानं धाबा जमा केल्या त्या 48 आणि येणारे 24 बॉल आणि जिंकण्यासाठी 49 धाबांची गरज. कोणता संघ अक्षित इलेव्हन मिन्हाळी संघासमोर लढणार यासाठी महत्वाची ही मॅच. एका बाजूला नवी मुंबई विभागातील हा जुहूगाव संघ. जुहूगाव हा जेव्हा नाव सह्य मैदानाच्या आतमध्ये येत असतो तेव्हा ऋतांशू पाटील या खेळाडूची जरूर आठवण होत असते. एक हार्ड हिटर खेळाडू मात्र आज तो अनुपस्थित आहे आणि त्यामुळं मैदानाच्या आतमध्ये जुहूगाव संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. बऱ्याचशा खरं तर हा खेळाडू सुद्धा मोठमोठ्या स्पर्धा खेळण्यासाठी दाखल होत असतो. अनेक व्यावसायिक स्पर्धा त्यानं सुद्धा गाजून सोडल्यात. मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एका बाजूला भूषण म्हात्रे आणि त्याच्यासोबत साईश म्हात्रे. डावकरा हाताचा एक फलंदाज आणि एक उजव्या हाताचा फलंदाज हे कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 24 बॉल आणि जिंकण्यासाठी 49 धाबांची गरज. स्ट्राईकला भूषण म्हात्रे आणि सलामीला गोलंदाज सुशील ठाकूर. फुलटॉस बॉल प्रत्युत्तर देत असताना भूषण मात्रेच्या बॅट मधून हा फटका. एलिव्हेशन कमी जरूर पडलं होतं पण तिथं असलेल्या क्षेत्ररक्षकानं सोडलाय झेल. फार महत्वाचा झेल होता कारण जासी संघाचा कॅप्टन बऱ्याचशा स्पर्धेमध्ये डिसिजन आमच्यापर्यंत येतोय. अंपायर इट्स अ 6 रन्स. इथं असलेले ऑलराउंडर आमचे प्रेक्षक सांगतात हा षटकार आहे आणि महेश मडबी यांना सुद्धा विनंती केली जाते आयोजकांच्या वतीनं आपण या व्यासपीठावर आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. क्षेत्ररक्षक तिथे आपले फिल्डर आपले जे फिल्डर होते त्यांनी स्वतः खेळाडू वृत्ती दाखवली आणि त्यांना सांगितलं की माझा पाय कदाचित सीमारेषा जवळ आहे आणि पाय त्याच्या बाउंड्री टच होता त्यामुळे हा षटकार पाहायला मिळाला. भूषणची हा फटका जिथे मिळाला 6 धाबा. 49 टार्गेट सेट केला आणि पहिल्या चेंडूवर षटकार आलाय. आडव्या बॅटनं भूषण मात्रे ऑन फायर सरळ चेंडूला पाठवून दिलंय सीमारेषा पलीकडं. भूषणच्या बॅट मधून आलेला हा बॅक टू बॅक दुसरा षटकार. सुशीलच्या विरोधात भूषण आक्रमण ठरला. एक षटकार आपण लॉंग ऑफ रिझन मध्ये पाहिला आणि एक षटकार वायडिश लॉंग ऑन रिझन मधून सरळ सीमारेषा पलीकडे गेला. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना आपण भूषणला पाहू शकतोय. इथून मिळालेली एकेरी धाबा निशी धावपट्टा धाबा लागले गेले ते 13 धाबा. अनेक वर्ष पाहायला गेलं तर मेघना शेठ मात्रे विठ्ठल जसी या नामाना संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असतो आणि मोठमोठ्या स्पर्धा यंदाच्या अंगामध्ये सुद्धा या संघाने गाजून सोडल्यात. आता झालेले मॅट्रिक्स ट्रॉफी ज्यामध्ये सुद्धा चॅम्पियन ठरला होता संघ आणि आज मात्र दाखल झालाय गावदेवी गावठाण आयोजित सतीश मोदी चस्कामध्ये आणि पहिल्याच मॅच मध्ये उत्तरार्धामध्ये जिथे 49 पाठलाग करायचा होता आणि भूषणच्या बॅट मधून चांगली सुरुवात झाल्या. येणारे 21 बॉल आणि आता जिंकण्यासाठी 36 धाबांची गरज. स्ट्राईकला साईश मात्रे याला आपण पाहू शकतोय. डावखुऱ्याचा विस्फोटक फलंदाज. चेंडू खालीच राहिला. लाऊडली अपील करत असताना अशा भूत नजरेनं पाहिलं जाते कारण जुहूगाव संघाला माहिती ही महत्वाची विकेट आहे. डावखुऱ्याचा विस्फोटक बॅट्समन अनेक साऱ्या स्पर्धा यानं सुद्धा गाजवून सोडल्यात. मग रायगड प्रीमियर लीग असो उरण प्रीमियर लीग आणि मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळताना आपण साईशला पाहत असतो. 20 बॉल आणि 36 धाबांची गरज. धाबांपेक्षा 16 धाबा चेंडूंपेक्षा 16 धाबा जरूर जास्त आहेत पण हे दोन्ही खेळाडू मात्र यावेळी खोदून काढलाय. लॉंग ऑफ रिझन मध्ये फटका फसलाय. साईशचा फटका अचूकरित्या झेल टिपला जातोय. तिथे क्षेत्ररक्षक तैनात होते आणि पहिली महत्वाची विकेट मिळवून दिलाय सुशील या गोलंदाजाला आणि इथून फलंदाज साईश मात्रे होतील झेलबाद.
डॉट बॉल साईशने खेळला आणि त्यानंतर मोठा फटका खेळत असताना लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक देण्यात होत्या. त्यानं 22 टिपला जेल आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रक्षित मात्रे. लास्ट बॉल गोलंदाज सुशील समोर रक्षित मात्रे. खोलामध्ये टाकण्याचा प्रयत्न त्याला मात्र भिरकावून दिलाय. एका टप्प्याला चेंडू निघून जाईल. सीमारेषा पलीकडं आलेल्या स्वागत केलंय सुशीलनं आणि सुशीलच्या हा चेंडूवर रक्षितच्या बॅट मिळालेला हा पहिला चौकार. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि 49चा पाठलाग करत असताना जास्ती संघाच्या धावपटाला धावा लागल्या गेल्या त्या एक बाद 17 धावा. निशू मडवी यांना विनंती आहे आपण या व्यासपीठावर निशू मडवी सुनील शेठ मडवी आपली वाट पाहतात. निशू मडवी विनंती केली जाते जनार्दन मडवी यांना आपले शुभ असते इथं व्यासपीठावर उपस्थित असलेल्या जय कालिका हॉटेलचे सर्वे सर्वा आमचे योगेश दादा पाटील यांचा आपण यथोचित मानसन्मान करत आहोत. जनार्दन मडवी यांचे शुभ असते त्यांचं आपण यथोचित मानसन्मान करतोय. महेश बडवी आणि जनार्दन मडवी यांचे शुभ असते जय कालिका हॉटेलचे सर्वे सर्वा प्रोप्रायटर योगेश दादा पाटील यांचा आपण यथोचित मानसन्मान करत आहोत. त्या स्पर्धेच्या प्रसंगी ते उपस्थित राहिलेत. वस्त्रालंकार सुगंधी पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. तसेच येणारे 18 बॉल आणि 32 धावांची गरज. 18 बॉल 32 धावा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. गोलंदाजी करण्यासाठी मयूर भोईर संघाचा कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. 18 बॉल 32 धावांची गरज. भूषण मात्रे संघाचा हा कॅप्टन. एक कॅप्टन एका कॅप्टनच्या विरुद्ध हे मोठं बॅटल, ही महत्वाची मॅच. अकूट टप्प्याचा बॉल जरूर स्वतःवर निराश असेल, बॅटच्या राडामध्ये आला नाहीये. एक निर्धाव बॉल फेकत असताना आपण गोलंदाज मयूर भोईर याला पाहिलं. पहिला डॉट बॉल आला. पहिल्या षटकामध्ये 17 धावा सुद्धा येताना पाहिल्यात. रक्षितच्या बॅटमधून एक चौकार, 2 षटकार भूषण म्हात्रेच्या बॅटमधून आपण पाहिलेत. फुलटॉस बॉल आडव्या बॅटने त्याला भिरकावून दिलाय. 9चा इशारा आलाय. 9+6 तब्बल 7 धावा देऊन जाईल हा चेंडू. सात धावा. पुढील चेंडू फ्रीड असेल. येणारे आता 17 बॉल 25 धावांची गरज. जय कालिका हॉटेलचे सर्वेसर्वा योगेश दादा पाटील यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी 2000चा आर्थिक पाठबळ आहे. आपण त्याचं मनपूर्वक आभार व्यक्त करूयात. पडीतून हा चांगला फटका इनफिल्डच्या वरतून खेळून काढलाय भूषणनं. हा फटका एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये दुसरी धाव. डेंजर इननं धावत होते रक्षित मात्रे आणि दुसरी धाव घेत असताना आणखीन एक हादरा लागलाय विठ्ठल जासई संघाला. रक्षित मात्रे होतील धाव बाद. धोक्याच्या इडनं धावत होते ते म्हणजे रक्षित मात्रे आणि त्यामुळे थोडीशी कॉलिंग पोझिशन जरूर खराब राहिली आणि रनिंग बिटवीन थोडीशी कमी पाहायला मिळाली. त्यामुळं महत्वाची विकेट मिळवली ती म्हणजे सांघिकरित्या मयूर भोईरनं. महत्वाचा खेळाडू रक्षित मात्रेनं एक चौकार जरूर लगावला होता आणि चौथ्या क्रमांकावर आता नवीन फलंदाज येताना पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये कुणाल पाटील. येणारे 16 बॉल आणि जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. 16 बॉल 24 धावांची गरज.
लोवर फुल टॉस समोरच्या दिशेने ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आली दुसरी धाव इथून घेत असताना कुणाल पाटीलला आपण पाहिलं अतिशय डेंजरीनं ते सुद्धा धावत होते, पण चित्त्याच्या वेगाने या दोन धावा धावून काढल्यात आणि इथून मात्र 2 धावे निश्चित समीकरण बदललं जाईल. धावपटला धावा लागले त्या 27 धावा येणारे 15 बॉल आणि आता जिंकण्यासाठी विठ्ठल जासी संघाला 22 धावांची गरज. 15 बॉल 22 धावा. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये भूषण आहे तेव्हा त्याच्या बॅटमध्ये क्षमता आहे, मोठे फटके असे अनेकशे सामने त्याने जिंकून दिले. त्यामुळं इथून झुगाव संघाला सुद्धा एक वेगळी रणनीती आखावी लागेल. हा संघ सुद्धा आज नवी मुंबईवरून दाखल झाला. आज गावदेवी गावठाणची स्पर्धा गाजवण्यासाठी मयूर नेक्स्ट बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न पॉइंट मधून डीप मध्ये चेंडू निघून जातोय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. अवघी एकच धाव मिळाला जाईल आणि एकेरी धावेनिशी धावपटणार धावा लागले गेले त्या 28 धावा 28 रन्स 14 बॉल आणि आता जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. पार्टनरशिपची आवश्यकता आहे ती म्हणजे विठ्ठल जासी संघाला, कारण साई स्वस्तामध्ये बाद झाला, त्यानंतर रक्षित एक चौकार लागला तो सुद्धा लवकर बाद झाला आणि त्यामुळं आता या मैदानामध्ये कुणाल पाटीलला रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन खेळावं लागेल, कारण भूषण चांगले मोठे फटके लगावतोय पण त्याला साथ देणं तेवढंच गरजेचं आहे. एका भागीदारीची गरज आहे ती म्हणजे जासी संघाला आणि कुणाल कडून त्याच अपेक्षा असतील. धावपटला धावा लागले गेले ते 28 धावा 28 रन्स. चांगली गोलंदाजी मयूर भोईर. जरुरी खराब चेंडू फेकला होता मात्र चांगली गोलंदाजी करत असताना आडव्या बॅटनं डावखऱ्याचा फलंदाज हा फटका मिस्टामिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक येतात मिळाला जाईल या चेंडूवर एकेरी धाव आणि एकेरी धावेनिशी इथून समीकरण बदलत आहे. येणारे 13 बॉल आणि जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. 13 बॉल 20 धावा. एखादा मोठा फटका विठ्ठल जासी संघाला या सामन्याच्या विजयाच्या जवळ नेऊ शकतोय, तर एखादा डॉट बॉल एखादी विकेट पुन्हा एकदा जळगाव संघाला या मॅच मध्ये कमबॅक करून देऊ शकते. एक डॉट बॉल आला. इथून येणारे 12 बॉल आणि जिंकण्यासाठी विठ्ठल जासी संघाला 20 धावांची गरज. 12 बॉल 20 धावांची गरज. प्रेम हा गोलंदाज दाखल झालाय. 12 बॉल 20 धावांची गरज. प्रत्येक षटकामागे 10.00 सरासरी धावा या बनवाव्या लागतील. या मॅच मध्ये जर जिंकायचं असेल तर जास्त डॉट बॉल झुगाव संघाला टाकावे लागतील आणि जासी संघाला जर ही सामना जिंकायचा असेल तर इथून एका दुसरा मोठा फटकानं या अगदी विजयाच्या समीप हा संघ जाऊ शकतोय. स्ट्राईकला आपण आता कुणाल पाटीलला पाहू शकतो. ऑस्ट्रेलियनला भूषण. गोलंदाज इथून प्रेम दाखल होते. 12 बॉल 20 ची मॅच. टप्प्याचा बॉल जरूर होता पण इथून आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल ठरला. इथून आता समीकरण बदललं जाईल. येणारे 11 बॉल 20 धावा. गोलंदाजी जर उंची संयम पाहिलीस तर अगदी फार कमी उंचीचा गोलंदाज पण रफ्तार भरी गोलंदाजी, वेगवान गोलंदाजी आज प्रेमची राहिली. प्रभावशाली गोलंदाजी. 11 बॉल 20 धावांची गरज. आणखीन एक खोलामध्ये हा चेंडू टाकत असताना काय गोलंदाजी आहे ही. नवी मुंबई विभागातून हा संघ आलाय. झुगाव संघ आणि जासी संघाच्या विरुद्ध प्रेमचा जर आपण विचार केला तर अंडर 17चा खेळाडू आहे पण काय वेगवान गोलंदाजी. बरंच काही या खेळाडूकडून शिकण्यासारखं आहे. आज कमी वयामध्ये हे नाव सुद्धा चर्चेमध्ये राहील. 10 बॉल आणि 20 ची गरज. हलक्या हाताने सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना कुणाल पाटील त्याला ठाऊक आहे कारण आधीच 2 बॉल डॉट आले त्यामुळे प्रेशर मध्ये हा संघ जाऊ शकतोय. या मॅच मध्ये जर भूषणला स्ट्राईक मिळाली तर पुन्हा एकदा सामना भूषण मात्र सहजरित्या आपल्या बाजूने खेचू शकतो. येणारे 9 बॉल आणि जिंकण्यासाठी 19 धावांची गरज. 9 बॉल 19 धावा. गोलंदाजी चांगली राहिली ते म्हणजे प्रेमची. अवघ्या 3 चेंडू मध्ये त्यांना एकच धाव खर्च केले आणि मागील 2 षटकामध्ये थोडीशी गोलंदाज जरूर माग देटले होते पण हे षटक थोडस कमबॅक येत असताना कारण जिंकण्यासाठी 12 बॉल 20 ची गरज होती. जिथून 2 सुरुवातीचे डॉट बॉल आले त्यानंतर एक एकेरी धाव आणि या सामन्यामध्ये 9 बॉल 19 धावांची गरज. जिंकण्यासाठी विठ्ठल जासी संघाला
बॅटला ब्रश करून पाठीमागच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होत असताना अगदी ऑफ स्टंपला काय भेदकता गोलंदाजी राहिल्या. भन्नाट वेग आणि अचूक टप्पा ही मिश्रण भरी गोलंदाजी आज प्रेम न मात्र या संपूर्ण सामन्यामध्ये अतिशय चांगल्या दर्जाची गोलंदाजी A1 क्वालिटीची गोलंदाजी पाहायला मिळाली. 4 चेंडूमध्ये अवघी एकच धाव. भूषणच्या समोर यावेळचा फटका तेवढाच लॉंग आणि तेवढा स्ट्रॉंग ठोकलाय भूषण मात्रेनं हा षटकार. षटकार आला आणि इथून 7 बॉल 13 धाबांची गरज. ज्या गोलंदाजानं 4 चेंडूमध्ये अवघी एकच धाव खर्च केली होती आणि त्यानं मात्र 5व्या चेंडूवर भूषण मात्रेचा आपण तडाखा पाहिला, ज्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय. हा खरं तर संघाचा ट्रम्प काढलाय. कॅप्टन कूल आणि त्याच्या बॅटमधून आता चांगली बॅटिंग होत असताना या महत्वाच्या मॅच मध्ये त्याच्या बॅटमधून आलेले 4 षटकार फार महत्वाचे राहिलेत. आणि आता इथून समीकरण बदललं जातं. येणारे 7 बॉल आणि जिंकण्यासाठी विठ्ठल जासी संघाला 13 धाबांची गरज. हलक्या तरी खेळण्याचा प्रयत्न डीप मध्ये क्षेत्ररक्षण जिथं अवघी एकच धाव मिळाला जाईल. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 49 पाठलाग करत असताना विठ्ठल जासी संघाच्या धावपट्टा धावा लागल्या गेल्या त्या 2 बाद 37 धावा. येणारे 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. बापू मडवी यांना सुनील शेठ मडवी आपली वाट पाहतात. आपण या व्यासपीठावर गोलंदाज आलेत ते म्हणजे प्रथमेश. 6 बॉल आणि इथून आता 12 धाबांची गरज. समोर भूषण मात्रे. यावेळचा फटका इनफिल्डच्या वरतून एक्स्ट्रा कव्हरिजन मध्ये महत्वाचा झेल होता भूषण मात्रेचा. तिथून झेल सुटला आणि इथून बऱ्याचशा चुका सुद्धा या चेंडूवर झाल्यात. या मॅच मध्ये जर जिंकायचं असेल तर या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. मोस्ट इम्पॉर्टंट विकेट ठरली असती भूषणची. कदाचित टर्निंग पॉइंट या मॅच मधला. भूषण जर बाद झाला असला तर एखादा नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आला असता. मग समोर चेंडू फेस करत असताना त्याला कुठेतरी या सामन्यामध्ये थोडासा बॅकफुटवर जास्त संघ गेला असता. पण तिथं असलेला क्षेत्ररक्षक प्रेमनं हा झेल सोडला. इथून येणारे 5 चेंडू आणि आता मात्र जिंकण्यासाठी 10 धाबांची गरज. 5 बॉल 10 धाबांची गरज. अजून या सामना सोडायला जुहू गाव संघ तयार नाहीये तर दुसऱ्या बाजूला जासी संघ. दोन्ही संघ बलाढ्यात एकमेकांच्या विरुद्ध. 5 बॉल जिंकण्यासाठी 10 धाबांची गरज. समोर भूषण ज्याला जीवनदान मिळाले, ज्याच्या बॅट मधून 4 मोठे षटकार येताना पाहायला मिळालेत आणि आता या मॅच मध्ये 5 बॉल जिंकण्यासाठी 10 धाबांची गरज. अकूट टप्प्याचा बॉल झेल सुटल्यानंतर प्रहार केलाय. सरळ चेंडूला पाठवून दिलाय. आउट ऑफ द पार्क ठोकलाय षटकार.
4 बॉल आणि आता जिंकण्यासाठी 4 धाबांची गरज. या मॅच मध्ये जसा प्रेमनं झेल सुटला आणि एक नव्या आत्मविश्वासानं बॅटिंग करत असताना आपण भूषणला पाहतोय. त्याच्या बॅट मधून आता या मॅच मधील 5 षटकार पाहायला मिळाले. 14 चेंडूंवर तो वैयक्तिक 38 धावसंख्या करतोय. जिंकण्यासाठी अजूनही 4 धाबांची गरज. मिस टायमिंग स्ट्रोक आहे पण गॅप फार मोठा आहे. क्षेत्ररक्षक आलेत. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि इथून 2 धाबा कंप्लीट केल्या गेल्यात. येणारे 3 बॉल आणि आता जिंकण्यासाठी 2 धाबांची गरज. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 2 धाबांची गरज. तीन बॉल आणि या 2 धाबांची गरज. बऱ्याचशा झेल सुद्धा सुटले त्या मॅच मध्ये जोगाव संघाच्या क्षेत्ररक्षकांच्या हातातून आणि त्यामुळे या मॅच मध्ये जास्त संघ पुन्हापणे वर्चस्व प्रस्थापित करत असताना गरज. दुपारचं सत्र आपण एन्जॉय करतोय. तीन बॉल आणि जिंकण्यासाठी 2 धाबांची गरज. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. टीममध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न करत असताना दुसरी धाव डोक्याच्या एंड धावत असताना कुणाल आणि इथून दुसरी धाव घेत असताना कुणाल पाटील झाले धावबाद. अजूनही हा सामना संपला नाहीये. येणारे 2 बॉल आणि जास्ती संघाला जिंकण्यासाठी 1 धावेची गरज. दोन बॉल आणि जिंकण्यासाठी 1 धावेची गरज. फुलटॉस बॉल. एक्स्ट्रा कंपॅरिझन मध्ये भूषणनं खेळून काढलेला फटका जिथून मिळाला गेला त्या 4 धाबा आणि हा सामना जिंकलाय मेघना शेठ प्रतिष्ठान विठ्ठल जासई संघाने आणि या सामन्याचा हिरो नो डाऊट भूषण मात्रे. वैयक्तिक 42 धाबा नाबाद एक चांगली पारी साकारली म्हणजे भूषण मात्रेने आणि तो ठरला या सामन्याचा हिरो. आपण या भूषण दादा.